एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी भरतीचे पेपर झालेले आहे 25 फेब्रुवारीला सर्वच पेपर या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे आणि मायावाला सुद्धा एसएससी जीडीचा पेपर होता 7 फेब्रुवारीला। म्या सुद्धा एसएससी जीडीचा पेपर दिलेला आहे आणि सेकंड शिफ्टचा मायाला पेपर होता आणि त्याच्यामुळे मला सुद्धा या ठिकाणी पेपरचा लेवल माहित आहे कशा प्रकारे आला होता आणि मायावाल्या मित्रांचे सुद्धा एसएससी जीडीचे पेपर झाले आणि त्यांनी सुद्धा त्यांचा अनुभव मला या ठिकाणी सांगितलेला आहे आणि या वर्षी जे एसएससी जीडी भरतीचा कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे कॅटेगरीनुसार, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आता एसएससी जीडी भरतीचे पेपर झाले 25 फेब्रुवारीला सर्व कंप्लीट, ठीक आहे। आता आन्सर की कधी येणार आहे, तर आता एसएससी जीडीची आन्सर की येणार आहे त्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की आपल्याला या ठिकाणी 80 पैकी आपले किती प्रश्न बरोबर आले, किती प्रश्न आपले चुकले, हे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कळणार आहे आन्सर की मध्ये। तर आन्सर की मध्ये आपले सर्व प्रश्न आपल्याला दिसणार आहे आणि ही आन्सर की कोणत्या तारखेला या ठिकाणी लागणार आहे, कोणत्या तारखेला आन्सर की जे येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर एसएससी जीडीचा तुम्ही जर पेपर या ठिकाणी दिला असेल तर तुम्हाला जवळपास 160 पैकी अंदाजे किती मार्क या ठिकाणी पडत आहे हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की मुलांना या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी मार्क्स पडत आहे। तर पहा, एसएससी जीडी भरतीमध्ये या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा थोडीफार जे विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन या वर्षी एक लक्षात ठेवा। तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की या वर्षी कॉम्पिटिशन नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो ह्या वर्षी कॉम्पिटिशन आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आता एसएससी जीडीचे पेपर या ठिकाणी संपूर्ण झालेले आहे 25 फेब्रुवारीला पूर्ण विद्यार्थ्यांचे पेपर झालेले आहे। आता एसएससी जीडी भरतीची आन्सर की कोणत्या तारीखला येणार आहे, तर पहा एसएससी जीडीची जी आन्सर की आहे हे तुम्हाला जवळपास 2 मार्चला तुम्हाला पाहायला भेटणार आहे। 2 मार्च किंवा 2 मार्च ते 5 मार्चच्या अंदर तुम्हाला एसएससी जीडीची आन्सर की पाहायला भेटणार आहे। तर 2 मार्च पर्यंत ही एसएससी जीडी भरतीची आन्सर की येणार आहे आणि तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो कळणार आहे की आपल्याला या ठिकाणी 80 पैकी आपले किती प्रश्न या ठिकाणी बरोबर आले, एका प्रश्नाला 2 गुण आहे, ठीक आहे। तर हे तुम्हाला माहित पडणार आहे आन्सर की आल्यानंतर। तर हे झाला विद्यार्थी मित्रांनो आता क्लिअर। तर आपण या ठिकाणी कट ऑफ बद्दल या ठिकाणी बोलणार आहे। तर पहा मागच्या वर्षी जर आपण 2024 मध्ये जर पाहिलं तर 46,617 जागा मागच्या वर्षी होते आणि टोटल फॉर्म त्यावेळेस आले होते 47,45,000 फॉर्म त्यावेळेस आले होते। एका जागेसाठी 102 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन होती आणि ह्या वर्षी जर पाहिलं 39,481 जागा आणि टोटल फॉर्म आलेले आहे 52,70,000 फॉर्म या वर्षी आलेले आणि एका जागेसाठी 133 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे। म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलं तर 31 म्हणजे मागच्या वर्षी जर पाहिलं 102 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन होती आणि या वर्षी 31 आणखीन यामध्ये वाढले तर 133 विद्यार्थ्यांमध्ये जे विद्यार्थी मिळवणं या वर्षी कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी, ठीक आहे। आणि यामध्ये जागा वाढू सुद्धा शकते कारण की एसएससी जीडीच्या जागा वाढतच असते, ठीक आहे। तर स्टार्टिंगला जेव्हा वाढत नाही जागा पण नंतर जेव्हा वाढते म्हणजे 10,000 झालं, 10,000 15,000 10,000च्या वरत ज्या जागा वाढते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की एसएससी जीडी मध्ये जागा खाली होत राहते आणि तेवढं त्या वॅकन्सी मध्ये प्लस होते, ठीक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी काळजी नाही करायची आहे। या वर्षी जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीचा पेपर हार्ड होता। म्या सुद्धा स्वतः पेपर एसएससी जीडीचा दिलेला आहे, 7 फेब्रुवारीला पेपर होता दुसऱ्या शिफ्ट मध्ये, ठीक आहे। आणि मायाला सुद्धा अभ्यास होता असं नाही, मी सुद्धा अभ्यास केलेला होता त्याचा आणि जवळपास कंटिन्यू मी अभ्यास केला होता, जवळपास 10-10 12-12 घंटे अभ्यास त्या ठिकाणी केलेला होता। तर पेपर खऱ्या अर्थाने जे काही ना काही त्या ठिकाणी कठीण होता, एवढा कठीण नव्हता मी तुम्हाला असं सांगत आहे, एवढा कठीण नव्हता पण थोडाफार त्यामध्ये कठीण होता। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहा गणिताचे असे 5 प्रश्न त्या ठिकाणी होते 20 पैकी की ते एकदम हार्ड होते, ते जमेच नाही, ठीक आहे। आणि बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा असे 20 पैकी 5 प्रश्न असे हार्ड होते, ते थोडं जमिनी आणि ते आपले चुकणार सुद्धा आहे, ठीक आहे। आणि हिंदी व्याकरणला सुद्धा 20 पैकी आपले 15 प्रश्न आपल्याला येत आहे आणि 5 प्रश्न त्या ठिकाणी येत नाही जात, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जीके मध्ये
मध्ये जर पाहिलं आपण तर जीके मध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 20 पैकी 10 प्रश्न आपल्याला या ठिकाणी येणार आहे, असे प्रश्न त्या ठिकाणी होणार आहे। आणि 10 प्रश्न असे होते की आपल्याला येतच नाही बावा ठेवाले, ठीक आहे, म्हणजे असे पाहिलेच नाही, ज्यांनी अभ्यास सुद्धा केला असेल चांगला तर त्यांना 10 प्रश्न त्या ठिकाणी बरोबर वाटायचे आणि बाकीचे ते 10 प्रश्न ते आपण कधी ऐकले नव्हते असे प्रश्न या ठिकाणी विचारले होते। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जवळपास या ठिकाणी आपल्याला 55 प्रश्न आपले या ठिकाणी बरोबर येता एक लक्षात ठेवा सरासरीमध्ये जर आपण पाहिलं तर, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जसं यामध्ये जर आपण पाहिलं तर टोटल या ठिकाणी 80 प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते आणि 80 पैकी 20 प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो एकदम हार्ड होते। जीकेचे झालं, हिंदी व्याकरण झालं, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी झालं, गणित झालं याचे, ठीक आहे। तर यावर्षी महाराष्ट्राचा कटअप किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। यावर्षी एसएससी जीडीचा जो फायनल कटअप या ठिकाणी जाणार आहे तर पहिले महिला उमेदवारांचा मी तुम्हाला सांगून देतो। ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल तर 160 पैकी जो कटअप जाणार आहे तर 100 ते 107 च्या दरम्यान जर असेल तर होऊन जाणार आहे आपलं सिलेक्शन। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 100 ते 107 च्या दरम्यान या ठिकाणी कटअप जाणार आहे। त्याचबरोबर एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 102 ते 110 च्या दरम्यान या ठिकाणी कटअप तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास 90 ते 96 च्या आसपास या ठिकाणी कटअप जाणार आहे एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा। आणि ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर ओपन कॅटेगरीचा जो कटअप आहे ह्या जवळपास 104 ते 110 च्या दरम्यान जाणार आहे 160 पैकी, ठीक आहे। तर एवढा या ठिकाणी सेफ झोन तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि आपण पुरुष उमेदवारांचा जर विचार केला तर एससी कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी तुम्हाला 110 ते 119 च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊ शकते, एवढा कटअप या ठिकाणी देऊ शकते, एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे असाल तर एसटी कॅटेगरीचा जो कटअप आहे हा 104 ते 110 च्या आसपास तुम्हाला पाहायला भेटणार आहे। 104 ते 110 च्या दरम्यान तुम्हाला मार्क असेल तर सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊन जाणार आहे एसएससी जीडी भरतीमध्ये। तुम्ही जर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कटअप हा 112 मार्क ते 160 पैकी 112 मार्क किंवा 122 पर्यंत जर तुम्हाला मार्क असेल तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाणार आहे, ठीक आहे। आणि ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ओबीसी कॅटेगरीचा जो कटअप आहे हा 160 पैकी 111 ते 121 च्या आसपास या ठिकाणी कटअप तुम्हाला पाहायला भेटणार आहे, एवढाच या ठिकाणी सेफ झोन असणार आहे। ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल आणि ओपन कॅटेगरीचा जो कटअप आहे हा 160 पैकी 114 ते 124 च्या आसपास या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर एवढाच कटअप जे यावर्षी एसएससी जीडीचा आपल्या महाराष्ट्राचा लागणार आहे, कारण की ह्या कटअप लागण्याचं जे कारण आहे विद्यार्थी मित्रांनो पेपर जे आहे पेपरचा लेवल हा हार्ड आलता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। प्रिव्हियस इयर जास्त त्या ठिकाणी विचारलं नव्हतं, प्रिव्हियस इयरचे प्रश्न जास्त नव्हते त्यामध्ये, एक लक्षात ठेवा। हिंदी व्याकरणला सुद्धा प्रिव्हियस इयरचे जास्त प्रश्न नव्हते, ठीक आहे। तर भरपूर असे नवाळे प्रश्न त्या ठिकाणी होते जे की आपण कधी ऐकले नाही बाबा, ठीक आहे। तर गणिताचे सुद्धा थोडेफार सोपे होते, जवळपास 15 प्रश्न त्या ठिकाणी सोपे होते। रिझनिंगचे सुद्धा 15 प्रश्न परीक्षेला सोपे होते, त्याचबरोबर जीकेचे सुद्धा थोडेफार या ठिकाणी सोपे होते, एक लक्षात ठेवा। पेपरचा जो लेवल हा थोडाफार हार्ड आहे, एक लक्षात ठेवा। यावर्षी मागच्या वर्षी जे जर पेपर पाहिले आपण एकदम सोपे होते, एकदम म्हणजे लेवल खूप कमी होता पेपरचा, एकदम हार्ड पेपर नव्हता मागच्या वर्षीचा। आणि ह्या वर्षी जर पाहिलं आपण ह्या वर्षी पेपर हार्ड आहे, मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी पेपर काही पटीने जे विद्यार्थी मित्रांनो हार्ड आहे। आणि त्याचं जे कारण पेपरचा लेवल हार्ड असल्यामुळे या ठिकाणी कटअपवर सुद्धा या ठिकाणी परिणाम या ठिकाणी पडणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि कटअप नक्कीच या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तुम्हाला कमी जरी मार्क्स असेल थोडेफार तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाणार आहे, ठीक आहे। कारण की पेपर जे विद्यार्थी मित्रांनो हार्ड येत आहे, एक लक्षात ठेवा एसएससी जीडी भरतीचे। ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।